आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जमातीचे म्हणजे एसटी विद्यार्थ्यांकरिता जे कॅप राऊंड थ्रू यावेळेला ऍडमिशन झालेले आहेत, मग ते कॅप राऊंड थ्रू कोणताही विषय असो, मग त्यामध्ये डीफॉर्म असो, फार्मसी असो, सोबतच MBBS असो, MBA असो, किंवा मग इंजिनिअरिंग असेल, किंवा इतर जे काही BEd असेल आणि सोबतच नर्सिंग सुद्धा असेल, जे कॅप राऊंड थ्रू विद्यार्थ्यांना जे प्रवेश घेतलेला आहे त्या एसटी सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. आपण या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे अपडेट्स आहेत शिक्षणाच्या संदर्भातील, हे शिक्षणासंदर्भातील अपडेट्स हे आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थ्यांना बघा, आपण प्रत्येक विद्यार्थ्याला कॅप राऊंड थ्रू ज्यांना ऍडमिशन मिळत असते, त्या ऍडमिशन मिळत असताना कॉलेजवाले आपल्याकडून प्रवेश फी आकारत असतात. प्रवेश फी मध्ये तुम्हाला माहिती आहे की स्कॉलरशिप होल्डर जर विद्यार्थी असेल, म्हणजे स्कॉलरशिप धारक जर विद्यार्थी असेल एसटी, तर अशा विद्यार्थ्यांकडून सुद्धा कॉलेज आपल्याला फीज आकारत असते. आणि फीज कोणत्या स्वरूपात आकारत असते, तर ड्रेसची फीज ते मागत असतात, तुम्हाला कॉलेजची काही लायब्ररी फीज असेल ते मागत असतात, किंवा इतर ज्या फीज आहेत असे 9 ते 10 हजार रुपये फीज आपल्याला मागत असतात. आणि काही असे कॉलेजेस आहेत जे ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीज म्हणून सुद्धा पैसे मागत असतात. विद्यार्थी मित्रांनो, तर हे लक्षात घ्यायचं आहे की जे विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहेत, त्या स्कॉलरशिप होल्डर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकरिता जो GR आहे, शासन निर्णय बनवलेला आहे, त्या शासन निर्णयाकडे आपण कायम स्वरूपी पाठ फिरवत असतो. आपण याच्याबद्दल माहिती काढत नाही आणि अशा वेळेला आपलं स्वतःचं नुकसान होते आणि कॉलेज तुम्हाला पैसे घेऊन फसवत असतो. याकरिता विद्यार्थी मित्रांनो, आपला एक प्रयत्न असा आहे की कोणत्याही विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना कॉलेज फसवू नये, याकरिता हा एक GR आहे, शासन निर्णय आहे, जो 17 जानेवारी 2022चा एसटी विद्यार्थ्यांकरिताचा हा GR आहे. कोणीही विद्यार्थी या ठिकाणी फसणार नाही, याकरता हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. बघा, हा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क फ्रीशिप या संदर्भातील हा व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण समोर बघा तुम्ही, महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग यांच्यानुसार हा 17 जानेवारीचा GR आहे. यामध्ये बघा, प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे याकरिता शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे वय व उत्पन्न विचारात न घेता, वय आणि उत्पन्न न विचारात घेता, शासन आणि विद्यापीठ म्हणजे विद्यार्थ्यांचे शासन, विद्यापीठ आणि शिक्षण शुल्क प्राधिकरण, कृषी विद्यापीठे हे शुल्क घेणारे जे यांनी ठरवून दिलेले जे दर आहेत, या शिक्षण शुल्क परीक्षाप्रमाणेच शिक्षण संस्थेला प्रदान करण्याबाबत, म्हणजे हे जे आपले डिपार्टमेंट आहेत, हे डिपार्टमेंट आपल्या संस्थेला हे शिक्षण देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जमातीच्या ज्यांना स्कॉलरशिप मिळत आहे, पहा, स्कॉलरशिप ज्यांना मिळते, मॅट्रिकवर जे स्कॉलरशिप भेटते, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही स्कॉलरशिप लागू असते. शिष्यवृत्ती योजना पहा, विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती यानुसारच या विद्यार्थ्याला तो लायबल असते की त्याला समोरची जी शिष्यवृत्ती 11वी 12वी पासून त्याला स्टार्ट होत असते. विद्यार्थी मित्रांनो, समोर बघा, यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो योजनेचं स्वरूप पहा, या ठिकाणी दिलेलं आहे योजनेचं स्वरूप. बघा, सर्वांनी बघा, वाचायचं आहे आपल्याला. या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे याकरिता सर्व स्तरावरील शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या म्हणजे एसटीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठ इतर संबंधित शुल्क प्राधिकरणे ठरवून दिल्याप्रमाणे दराप्रमाणे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क हे दोन्ही पहा संस्थेला प्रदान करण्याबाबत योजना राबवण्याबाबत. म्हणजे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क हे कोण देईल, तर आदिवासी विभाग हा त्या कॉलेजला देणार आहे. म्हणजे आदिवासी विभाग जर कॉलेजला देत असेल तर कॉलेजवाले तुमच्याकडून शुल्क कसे आकारतात हे लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणजे हे तुमची फसवणूक करत आहे. जर शासन त्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क देत असेल तर कॉलेज तुम्हाला ऍडमिशन फीज म्हणून तुम्हाला फसवणूक करत आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतर या ठिकाणी समोर पहा, पात्रता सर्वजण आपण असणारच आहोत. समोर विद्यार्थी मित्रांनो, यात महत्वाचा मुद्दा आहे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क संदर्भातील हा व्हिडिओ आहे. आपण कोणीही फसू नये त्याकरता हा व्हिडिओ आपण बनवत आहे. पहा, 3 वर्ष गॅप असणारा विद्यार्थी हा त्या ठिकाणी लायबल असणार आहे. 3 वर्षापेक्षा जास्त जर गॅप असेल तर त्या विद्यार्थ्याला
याचा लाभ मिळत नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क संदर्भातील पहा, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची राज्यातील अंमलबजावणी करण्याकरता प्रकल्प स्तरावर समिती कार्यरत राहील. प्रकल्प स्तरावर म्हणजे जे पीओ ऑफिस आहे आपले आदिवासी विभागाच्या अंतर्गत चालणारे जे पीओ ऑफिस आहे, प्रकल्प ऑफिस आहे, त्यातील जर प्रशिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क जर तुमच्याकडून एखादा कॉलेज आकारत असेल तर त्यासाठी एक समिती बनवली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत? ते पीओ असणार आहे, प्रकल्प अधिकारी. नंतर असिस्टंट पीओ हे सदस्य असणार आहेत आणि जे काही असिस्टंट जो काही सहाय्यक लेखाधिकारी आहेत ते सदस्य असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पण आपल्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसते आणि आपण या एटीसी ऑफिसकडे किंवा एखाद्या पीओ ऑफिसकडे आपल्यावर अन्याय जरी झाला तरी आपण विद्यार्थी त्या ठिकाणी जात नाही आणि आपण फीस देऊन फसून बसतो. विद्यार्थी मित्रांनो, समोर पहा, पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्यांनी दिलेला आहे समिती, ही समिती काय करणार आहे पहा, संबंधित प्रकल्प कार्याअंतर्गत शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती जर महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा शुल्क आकारण्यात येते. लक्षात घ्या, आता महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या. ज्या विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी आणि सुविधा शुल्क आकारण्यात येते वा ज्या सोयी सुविधा तुमच्याकडून घेतल्या जातात, ड्रेस संदर्भातही तुमच्याकडून फीस घेतली जाते, सायकलच्या स्टँड संदर्भातही फीस घेतली जाते, लॅबच्या संदर्भातही फीस घेतली जाते, त्या डायरेक्ट दिलेल्या आहे की सोयी आणि सुविधा जर पुरवण्याकरिता जर कॉलेज तुमच्याकडून जर शुल्क आकारत असेल आणि ते कसे आकारले जाते यासाठी शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे का, कसे हे विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी सोडविणे याबाबतची पाहणी हे 6 महिन्यामध्ये एकदा चेक करत असतात. पण आपण विद्यार्थी अनभिज्ञ असतो, आपण डोळ्यात अंजन घालून काम करत असतो आणि विद्यार्थी मित्रांनो आपण त्या कॉलेजला विचारतही नाही. कारण हे फीज आपण त्यांनी म्हटलं की सायकल स्टँडची फीज द्या तर आपण सायकल स्टँडची फीज देतो, त्यांनी म्हटलं आपल्याला अफरांची फीज देतो तर अफरांची फीज देऊन देतो आपण, त्यांनी म्हटलं लॅबची फीज देतो तर लॅबची फीज देऊन देतो. पण या ठिकाणी लिहिलेलं आहे की सोयी सुविधा जर पुरवण्याचं काम जे करत असेल तर ते महाविद्यालय करत असते त्यांच्या पद्धतीनं. का तर आपल्याला आपला आदिवासी विभाग हा डेव्हलपमेंट फीज देत असते. डेव्हलपमेंट फीज म्हणजे तुमच्या शूजचे पैसे, तुमच्या कपड्याचे पैसे, तुमच्या लॅबचे पैसे, तुमच्या सायकल स्टँडचे पैसे, तुमच्या इतर जे लायब्ररी फीज आहेत त्याचे सर्वांची फीज ते डेव्हलपमेंट फीज मध्ये येत असतं. आणि शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फीज, ह्या दोन्ही फीज एकत्र होऊन तुम्हाला स्कॉलरशिप येत असते. विद्यार्थी मित्रांनो, नंतर लक्षात घ्यायचं समोर उपरोक्त मुद्द्याच्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या तपासणीमध्ये काही अडचण उद्भवल्यास संस्थेवर किंवा महाविद्यालय किंवा प्राचार्यावर दंडनीय स्वरूपाचा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असं डायरेक्टली म्हणलं आहे. हा मुद्दा बघा तुम्ही, जर कॉलेज तुमच्याकडून अशी फीज जर आकारत असेल तर त्या संस्थेवर, त्या महाविद्यालयावर, त्या प्राचार्यावर दंडनीय स्वरूपाची तथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग हे काम करण्यासाठी आपला विद्यार्थी कोणीही त्या संस्थेला धमकवत नाही, त्या संस्थेला हा जीआर दाखवत नाही, परंतु निमूटपणे चुपचाप पद्धतीने त्यांना 20,000 म्हटले 20,000, 60,000 रुपये म्हटले 60,000 रुपये आपण फीस देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्या मागचं कारण आपण हा जीआर वाचत नाही, आपण फालतूच्या कामात वेळ घालवत असतो, परंतु याकडे आपलं लक्ष नसते. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला करायचं आहे. हे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचे पैसे वाचणार आहेत. समोरचा मुद्दा बघा, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या वर नमूद सुधारित अंमलबजावणीच्या पद्धतीनं योजनेची फलनिष्पत्ती संदर्भात न चुकता सविस्तर आढावा घ्यावा. या आढाव्यांती आवश्यकतेनुसार योजनेच्या अंमलबजावणी तसेच शासन निर्णयात सुधारणा करण्याचा अधिकार शासनास राहील. या ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत की बरोबर होत आहेत या संदर्भातील पीओ ऑफिसचे जे काही प्रकल्प अधिकारी आहेत यांनी या गोष्टी सांगायला पाहिजे शासनाकडे. परंतु शासनाकडे आणि या पीओ ऑफिसकडे कोण जाईल तर विद्यार्थी जायला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांची या पीओ ऑफिसची जी समिती बनलेली आहे हे विद्यार्थ्यांच्या शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या संदर्भात बनले आहे, परंतु आपला कोणताही विद्यार्थी या पीओ ऑफिसकडे जात नाही आणि आपण मात्र आपले जे काही पैसे आहेत ते पैसे देऊन आपण आपले आर्थिक नुकसान करून घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भातील हा जीआर होता की कोणत्याही कॉलेजचा जो विद्यार्थी असतो कॅपराऊंड थ्रू जर त्याचा प्रवेश मिळत असेल त्या आणि तो जर स्कॉलरशिप होल्डर विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची शिक्षण शुल्क किंवा परीक्षा शुल्क भरू नये. विद्यार्थी मित्रांनो, हा एसटी विद्यार्थ्यांकरिता हा जीआर आहे
या GR नुसार आपण जर गेलं तर नक्कीच आपला 0 रुपयात ऍडमिशन होत आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण गेल्या 2 वर्षात विद्यार्थ्यांचे नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आणि मानव अधिकार संरक्षण मंचच्या माध्यमातून आतापर्यंत विद्यार्थ्यांचे 20 ते 30 लाख रुपये फीज विद्यार्थ्यांची वाचवलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक नुकसानापासून त्यांना वाचवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा हा GR जो आहे हा GR वाचायचा आहे. आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देतो आहे आणि या लिंकला आपण जॉईन व्हायचं आहे. या संदर्भातील जर काही अडचणी आल्या त्या ग्रुपवर तुम्ही टाकू शकता आणि महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी जरी आपण आपल्याकडून जर फीज आकारली असेल विद्यार्थी मित्रांनो तर ते मागवून घेण्याची यासाठी आपण तत्पर आहोत, कायमस्वरूपी तत्पर आहोत आणि या कॉलेजची मान्यता रद्द होण्यापर्यंत सुद्धा आपण गेलेलो आहोत. म्हणून कोणत्याही ST बांधवाची फसवणूक होऊ नये हे याकरिताचा हा प्रयत्न होता. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.